सासवडमध्ये 2 दिवस पालखीचा आणि त्या सोबतच दिंड्यांचा इथे विसावा आहे. तर सासवड जे आहे ते खूपच ऐतिहासिक असं शहर आहे आणि याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आता सध्या आम्ही आहोत भैरवनाथाच्या मंदिरामध्ये. इथे येताना आम्हाला एक तिथे मोठी घंटा दिसली, जी वसईच्या मोहिमेतून चिमाजी आप्पांनी वेगवेगळ्या सरदारांना भेट दिली होती, ती सुद्धा इथे लावण्यात आलेली आहे. सो एकूणच एक सासवड हे खूप ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण आहे आणि याच ठिकाणी एक या मंदिरामध्ये पालखी विसावलेली आहे, दिंडी विसावलेली आहे. तर त्यांच्याशी आपण थोड्या गप्पा मारूया. नमस्कार माऊली, रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. सर्वप्रथम तुम्ही कुठून आलात, तुमचं नाव सांगा. माझं नाव दिगंबर भगवान पवार, राहणार कुपटी बुद्रुक शिवाजीनगर. आम्ही आळंदीहून आलेले आहोत आणि आळंदीहून प्रस्थान झाल्याच्या नंतर आम्ही नेमानं चालतो आणि आम्हाला पाठीमागं दिंडी नंबर 54 म्हणून कथा दिलेला आहे. इथं भैरव मंदिरात आहो आणि ते 2001 पासून आम्ही इथंच आहो. हा, आणि पुढे बी असे ठेपे आहेत आणि ते नेमलेलेच राहतात. कुठं कुठं ठेपा नाही आम्हाला. त्याच्या योगानं आम्हाला जराशी थोडा कंटिन्यू होतो, तरी ते माऊली आम्हाला घेऊन चालते. म्हणजे जसं तुम्ही आता या मंदिरात आहात तसं तुम्ही इथून पुढे सुद्धा मंदिरातच तुमचं विसावा असतो की अजून कुठे? नाही 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 नाही, माऊली सोबतच असतो आमचा विसावा. आम्ही माऊलीच्या जवळ असतो. आम्हाला जर कुणाचा संपर्क जर नसला तर आम्ही माऊलीपाशी जाऊन थांबतो. हा, आणि माऊलीपाशी जाऊन थांबून आम्ही आमच्या सुरळीत निघत असतो. तुमच्या गावात कोणती कोणती मंदिर आहेत? आमच्या गावात विठ्ठल मंदिर आहे, हनुमान मंदिर आहेत आणि बरेचसे मंदिर आहेत. मला 4 प्लॉट जागा दिलेली आहे गाववाल्यांनी आणि त्या गावामध्ये आता सध्या हे विठ्ठल मंदिर म्हणून मंदिर बांधण्यात येणार आहे. तर हा तुमचा जो पूर्ण प्रवास असतो, तुम्ही फक्त मंदिरांमध्येच राहता, बरोबर? मंदिरामध्येच राहता, पण कुठं कुठं आम्हाला घेतलेले असतात, ठेपे घेतलेले असतात, ठेवलेले असतात. त्या ठेप्यामध्ये आम्हाला लोक सहकार्य करतात. हा, या लोकांच्या सहकार्यामुळं आमची दिंडी चालू आहे. आतापर्यंत काही कमी पडलेलं नाही आहे. माऊलीच्या आशीर्वादाने आतापर्यंत काय कमी पडलं नाही. हो, छान छान. तर आता सुंदर असं एक मंगलमय वातावरण झालंच आहे इथे, आता माहोल झालाच आहे. तर आपण एक भजन होऊन जाऊ दे. तुम्ही वीणा सुद्धा धरलेली आहे, तर आपण करूया सासवडचं भजन. चालेल. तुझे चांगले गीता मन माझे रमले, आहो विठ्ठला नाम तुझे चांगले गीता मन माझे रमले, तुझ्या नामाचा लागला छंद भक्ती माझी थोडी थोडी, तुझ्या नामाची लागली गोडी भक्ती माझी थोडी थोडी, आहो विठ्ठला नाम तुझा वाहिले, ऐकिता मन माझे रमले, आहो विठ्ठला नाम तुझे चांगले, ऐकिता मन माझे रमले. एवढ्या छान गप्पा मारण्यासाठी आणि एवढा सुंदर अभंग सादर करण्यासाठी आपण त्यांना देतो एक छोटस गीत राजबिंदूंकडून. ठीक आहे माऊली. या माऊली. जाऊ हात.